मराठी वर्षाचा पौष महिना सुरू आहे. मंगळवार 6 जानेवारी 2026 रोजी संकट चतुर्थी आहे. पौष महिन्यातील संकट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. प्रत्येक मराठी महिन्यामध्ये वट चतुर्थीला उपासना करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. गणेश व्रतामध्ये संकट चतुर्थीचे व्रत सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देते अशी मान्यता आहे. गणपती उपासनामध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्त्व आहे. 2026 मधील पहिल्या संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. संकट चतुर्थी अंगारक योग येणे अतिशय शुभ मानले जाते. गणपती वृद्धीचे देवता आहे. गणपती ही वैदिक देवता आहे. आबालवृद्धाचे आराध्य सर्वात आपलेसे वाटणारे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपशी नाही, तेजस्वी असले तरी तापही नाही असे हे दैवत. यामुळे दैवत्व असलेल्या गणपती जवळचा आणि आपल्याला वाटतो. गणपतीची शाश्वत कृपा लाभावी यासाठी गणेश भक्त गणेश उपासना असे व्रत करतात. त्यापैकी संकट चतुर्थीचे सर्वाचे महत्त्व आहे. अंगारकी संकट चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेनंतर उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला. माझ्या जन्माच्या तिथी चतुर्थी योग चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने सर्व अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. मंगळवारी आलेली आहे. अंगारकी संकट चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. जेव्हा चतुर्थी येते तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी संकट चतुर्थी असं म्हटलं जातं. अंगारकी संकट चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित असलेला दिवस असल्यामुळे या दिवशी व्रत केले तर आपल्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात. मंगळवारी येणारी चतुर्थी ही अधिक शुभ मानली जाते त्यामुळे तिचे धार्मिक महत्त्व हे खूप जास्त असते. संकष्टी या शब्दाचा अर्थ संकटातून मुक्त असा होतो. या व्रतामुळे जीवनातील समस्या कमी होतात आणि प्रत्येक संकटातून मुक्ती मिळते असते. या अंगारकी संकट चतुर्थीच्या दिवशी विजयप्रिया या बाप्पाच्या स्वरूपाची पूजा जी आहे तर ती केली जाते. या दिवशी गणपती बाप्पांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः पृथ्वीवर येतात. त्यामुळे वातावरणामध्ये गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेमध्ये 1000 पटीने जास्त प्रमाणात जागृत असते. त्यामुळे बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी व्रतासोबत श्री गणेशाची पूजासोबत काही प्रभावी उपाय देखील केले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. मंगळवार अंगारकी संकट चतुर्थीला तुम्ही उपास नाही केला तरीही चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी इथे एक दिवा नक्की लावावा. मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती, नोकरीत भरभरून यश मिळेल. मुलांची प्रत्येक इच्छा मनोकामनाही पूर्ण होईल. तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेस लावायचा आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून भगवान श्री गणेशांची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जय श्री गणेशाय नमः असं नक्की लिहा. तर हा उपाय आपल्याला मंगळवारी करायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय करायचा आहे. जर सकाळच्या वेळेमध्ये हा उपाय तुम्ही करणार असेल तर सकाळी 9:30च्या अगोदर हा जो दिवा आहे तर हा आपल्याला मुलांसाठी लावायचा आहे. आणि जर संध्याकाळी हा दिवा तुम्ही लावणार असेल तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा दिवा लावायचा प्रयत्न करायचा आहे. सकाळ आणि संध्याकाळ आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते असते आणि म्हणून आपण सकाळी देवघरामध्ये दिवा लावतो आणि संध्याकाळी सुद्धा लावतो असतो आणि म्हणून या वेळेस हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा दिवा अंगारकी संकट चतुर्थीला लावायचा आहे. तुमची मुलं किती लहान असेल किंवा मोठ्यातली असेल तर सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय करता येणार आहे. गणपती बाप्पांना बुद्धी, समृद्धी आणि यशाचे प्रतीक मानले जाते. तो विघ्नहर्ता म्हणून पूजला जातो. म्हणून कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यापूर्वी त्याची पूजा केली जाते. गणेश हा शिव आणि पार्वतीचा पुत्र असून तो 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती मानला जातो. या दिवशी आपण काही उपाय जर केले तर उपायामुळे गणपती बाप्पा आपल्या जीवनातील अडथळे दूर करतात.
गणपती बाप्पांना संकट अडथळे दूर करणारे देवतासोबत बुद्धी आणि ज्ञानाचे देखील देवता मानले जाते. सर्व देवतांमध्ये ते अतिशय हुशार देवता आहे आणि म्हणून आपल्या मुलांना देखील अशीच बुद्धी प्राप्त व्हावी, त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे. प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते. आपल्या मुलांनी खूप शिकावं, त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, ते कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये यासाठी आई-वडील भरपूर प्रयत्न करत असतात. परंतु या प्रयत्नासोबत जर आपण काही विशेष स्थितीवर उपाय जर केले तर त्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत असते आणि मुलांची प्रगती होत असते. संकष्टी चतुर्थी व्रत हे खास मुलांसाठी केलं जातं. या दिवशी आईने व्रत केलं तर त्याचं फळ तिच्या मुलाबाळांना प्राप्त होत असतं. जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल, सतत किरकिर करत असेल, चिडचिड करत असेल, हट्टीपणा करत असेल, कोणाचंही ऐकत नसेल किंवा मूल सतत आजारी पडत असतील, तर मुलांना नजरबाधा होत असेल तर हा दिवा तुम्ही नक्की लावा. हा दिवा जर तुम्ही मुलांसाठी लावला तर मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा या दिव्यासारखं लख्ख प्रकाश येईल. तसेच तुमची मोठी मुलं असेल, शिक्षण घेत असेल, त्यांच्या शिक्षणामध्ये मन लागत नसेल, त्यांना अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा तुमची मुलं जो काही अभ्यास करतो तो मुलांच्या लक्षात राहत नसेल, सतत मुलं विसरत असतील, तर हा दिवा तुम्ही आवर्जून लावा. दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा ती जागा प्रकाशित होते असते आणि हाच दिवा जर आपण आपल्या मुलांसाठी लावला तर मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा लख्ख प्रकाश होतो. त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या अडचणी सुरू आहे तर त्या संपूर्ण नष्ट होतात. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या अंगारकी संकट चतुर्थीला सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाने थोडं थोडं पंचामृत टाकायचं आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथर्वशीर्षक पठण करायचं आहे आणि हे अभिषेक केलेले पाणी जे आहे तर ते मुलांना तुम्हाला तीर्थ म्हणून पाजायचं आहे. यामुळे मुलाची बुद्धी जी आहे ती तल्लख होते. मुलं जो काही अभ्यास करतो तर ते त्यांच्या लक्षात राहते. मुलं पटकन गोष्टी ज्या आहेत तर त्या विसरत नाही. यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा, जास्वंदाचं फूल, गूळ, खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा सायंकाळी केला तरी सुद्धा चालेल. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. पंती कुठेही तुटलेली फुटलेली अशी नसावी. चांगली एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचे तेल तुमच्याकडे नसेल तर मग जे तेल आहे ते घालायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे. पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी टाकायची आहे. यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला हळद, कुंकू आणि तूप मिक्स करून स्वास्तिक काढायचं आहे आणि त्या स्वास्तिकवर हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे. यानंतर हा दिवा आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पासमोर ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला 5 अखंड काळे मिरे जे असतात ते टाकायचे आहे आणि 5 भीमसेन कापराच्या वड्या ज्या आहेत त्या टाकायच्या आहे. भीमसेन कापूर नसेल तर साधा कापूर टाकायचा आहे आणि जी तुम्ही वात लावणार आहात तर ती तुम्हाला हळद कुंकू लावून लाल पिवळी करून घ्यायची आहे आणि यानंतर दुहेरी कापसाची वात त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला 11 वेळा गणपती अथर्वशीर्षक पठण करायचं आहे आणि 1 वेळा गणेश स्तोत्राचा पाठ करायचा आहे. जर तुम्हाला 11 वेळा गणपती अथर्वशीर्षक पठण करणं शक्य नसेल तर एकदा केलं तरीही चालेल. यानंतर ओम गण गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला 16 वेळा जप करायचा आहे आणि 2 हात जोडून मुलांची प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आता हा दिवा तुम्ही अंगारकी संकटची चतुर्थीला लावल्यानंतर तुम्हाला सलग 21 दिवस हा दिवा तुमच्या मुलांसाठी लावायचा आहे. 21 दिवस तुम्हाला जे दिव्यामध्ये काळे मिरे आहे तर ते बदलायचे आहे. एक डबी घ्यायची आहे. डबीमध्ये हे काळे मिरे जे आहे तर ते तुम्ही दिव्यातले काढून त्यामध्ये ठेवायचे आहे. वाती ज्या आहेत तर त्यासुद्धा बदलायच्या आहे. तसेच कापूरवड्या ज्या असणार आहेत तर त्या जळून जातील किंवा त्या विरघळतील किंवा तशाच राहतील तर तशाच ठेवायच्या आहे.
त्या बदलायची गरज नाही. फक्त दिव्याची वात आणि जे काळे मिळे आहे ते तुम्हाला दररोज बदलायचे आहे. नवीन काळे मिरे आहे, नवीन 2 वाती जे आहे म्हणजेच दुहेरी वात जे आहे तर ती लावून तुम्हाला हा दिवा आपल्या मुलांसाठी आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे. आणि जी सेवा मी तुम्हाला सांगितली तर ती सेवासुद्धा तुम्हाला करायची आहे. सलग 21 दिवस हा उपाय करून झाल्यानंतर 22व्या दिवशी तुम्ही जे आहे काळे मिरे साचवून ठेवलेले आहेत, ज्या वाती असणार आहे तर त्या तुम्हाला एकत्र भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्या जाळून टाकायचे आहे आणि त्या धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. फक्त एवढा एक उपाय तुम्ही अंगारकी चतुर्थीपासून आपल्या मुलांसाठी करून पहा. 100% याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल. मुलामध्ये तुम्हाला खूप चांगले बदल जे आहे तर ते जाणवतील. आता तुम्ही हा उपाय सुरू केला, 2-3 दिवस पूर्ण झाले, 3ऱ्या दिवशी जर स्त्रियांना मासिक धर्म आला किंवा तुम्हाला बाहेरगावी जायची वेळ आली तर अशावेळी तो उपाय तुम्हाला करता येणार नाही किंवा शक्य होणार नाही. हा उपाय तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरामध्ये करायचा आहे. त्यामुळे जर तुम्हाला काही अडचणी आली 3 किंवा 4 दिवसात तर ते दिवस सोडून द्यायचे आहे आणि पुन्हा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. म्हणजे 2 दिवस पूर्ण झाले, मग 3रा दिवस पकडून तुम्हाला 21 दिवस ही सेवा करायची आहे. खूप म्हणजे खूप प्रभावी ही सेवा आहे. ज्या पण घरामध्ये मुलांसाठी ही सेवा किंवा हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. आता तुमच्या घरामध्ये 2 मुलं असेल तर मग 2 मुलांसाठी तुम्हाला 2 दिवे लावायचे आहे. एक मुलगा असेल तर एका मुलांसाठी हा दिवा लावायचा आहे. एक मुलगा आणि एक मुलगी आहे तरीसुद्धा तुम्हाला 2 दिवे लावायचे आहे. आता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर घरी आई किंवा वडीलसुद्धा आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला हा एक दिवा या अंगारकी संकट चतुर्थीला प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी लावायचा आहे. तर हा अंगारकी संकट चतुर्दशीच्या दिवशी करायचा उपाय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.